गडबड करतात हो, अंत्यविधीची गडबड, सह्यांची गडबड, पोस्टमॉर्टमची गडबड, पण माणसं मारले जात आहेत, संपले जात आहेत, संपवले जात आहेत, ते कधी थांबणार? लातूरच्या पाठीमागे त्या कस्तुरबा हॉस्टेलचं प्रकरण झालं, त्याचं बी काहीच पुढं नाही. लातूरच्या पोलिसांनी या ठिकाणी दलितांच्या रक्षणाची भूमिका घ्यावी असं आव्हान या माध्यमातून करतोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या लातूरच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष घालावं आणि आमचा असणारा हा कार्यकर्ता कशा पद्धतीने संपवला याचा तपास लावावा अशी मागणी सुद्धा या माध्यमातून करतोय. लातूरच्या आंबेडकरी चळवळीतील सक्रिय आंबेडकरी कार्यकर्ता, अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, संविधान वाचवण्याचे लढे, दलित अत्याचाराच्या विरोधात लढे, अतिशय सक्रिय ग्रामीण भागातला कार्यकर्ता एक मोठं कट कारस्थान झालेलं आहे आणि काल दुर्दैवाने त्याचं निधन झालेलं आहे. गेल्या 25 तारखेपासून कुटुंब एकाकी लढा देत आहे. 25 जून पासून. या कार्यकर्त्याचं नाव आहे सचिन सूर्यवंशी. नेकनाळचा राहणार आहे, तालुका देवणी आणि जिल्हा लातूर आहे. पॅन्थर मुवमेंटमध्ये तो काम करतो, दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देतो. सक्रिय असं हे व्यक्तिमत्व आहे. गावात नेकनाळमध्ये 2 जातीवादी त्याच्या घरी येतात. सचिन सूर्यवंशीच्या घरी गावातील 2 लोक जातात, जातीय गुंड जातात आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की आमचा जेसीबी सचिन सूर्यवंशींनी फोडलाय, येणाऱ्या 8 दिवसात आम्ही त्याला फोडू, कुणाला खबरही लागणार नाही अशा पद्धतीने त्याला मारू. आणि या 8 दिवसात उदगीरच्या बाजूला संशयितपणे तो पडलेला आढळला. काही क्षणातच अपघात म्हणून पोलिसांनी घोषित केला. नोंद सुद्धा अपघाताची केली. त्याच्या डोक्यामध्ये मार लागलेला आहे, रक्त सुद्धा बाहेर निघलेलं नाही, काहीतरी रॉड टाईप असा मार त्याच्यामध्ये डोक्यात लागलेला आहे. 25/6 पासून कुटुंब पोलिसांकडे या 2 लोकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी करते. उदगीर पोलीस यामध्ये काय तपास करतात ह्याचाच आम्हाला प्रश्न पडलेला आहे. लातूर पोलीस हा प्रश्न का गांभीर्याने घेतला नाही हा प्रश्न आम्हाला पडला. आज 16 दिवस ऍडमिट राहून, कोमात राहून सचिन सूर्यवंशी काल मृत्युमुखी पडला. आंबेडकरी चळवळीतला ढाण्या वाघ संपला. आंबेडकरी चळवळीसाठी आपलं जीवन सगळं काही चळवळीसाठी अर्पण करणारा कार्यकर्ता तडफडून मेला. त्याचा आवाज कुणीच झालं नाही. आज त्या ठिकाणी पीएम रिपोर्ट आलाय. त्या पीएम रिपोर्टच्या माध्यमातून दिसतंय की त्याच्यावर हल्ला झालाय. कुटुंब एकटं लढतंय आणि पोलीस मात्र त्याच्यात भूमिका घेत नाहीत. 16 दिवसामध्ये कुटुंबाने जर तुम्हाला लेखी तक्रार दिली, काही लोकांचे नावं सांगितले, त्यांच्या घरी येऊन धमक्या देणाऱ्यांचे सगळे त्या ठिकाणी नावं सांगितलेत, का तुम्ही आधुनिकपणे तपास केला नाही उदगीर पोलिसांनी? का डीवायएसपीनी हे दलित अत्याचाराचं प्रकरण आहे म्हणून लक्ष घातलं नाही? या प्रकरणामध्ये जर त्या लोकेशनला किती मोबाईल टावरचे ते लोकेशन चालू होते, आधुनिकपणे व्हीसीआर सीडीआर त्या मोबाईलचा जर मिळवला असता तर इथं चित्र स्पष्ट झालं असतं. आज सांगितलं जातं अपघात आहे, आता म्हणताय आम्ही तपासतो. 16 दिवस काय केलं एवढी गंभीर घटना असताना? कुटुंबाचा आरोप आहे की आमच्या मुलाला मारून टाकलंय. कुटुंबाने असं लेखी तक्रार दिली की आमच्या तरुणाला मारून टाकलंय. त्यात एक तक्रार देणारा म्हणतोय की जखमी अवस्थेत असताना सचिन सूर्यवंशींनी काय झालं ते सांगितलंय, तरी सुद्धा तुम्ही तपास केला नाही. तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी असणार फक्त अपघात म्हणून नोंद करून टाकताय. आज ते कुटुंब, आई वडील सुद्धा जिवंत राहतात की नाही अशी स्थिती लातूरच्या हॉस्पिटलमध्ये ते रडतायत आणि भाई तुम्ही आल्याशिवाय आम्ही काही करणार नाही अशी भूमिका घेतायत. ही तुम्ही आमच्या चळवळीची अवस्था करून टाकणार. लातूर पोलिसांनी का याच्यामध्ये भूमिका स्ट्रॉंग घेतली नाही आणि चित्र स्पष्ट केलं नाही? आधुनिकपणे तपास का केला नाही? आज हा तरुण गेला आमच्यातून, आंबेडकरी कार्यकर्ता लातूरचा गेला. आम्ही असंच तडफडून मारायचं?
कार्यकर्त्यांना निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने अटॅक राज्य आंबेडकरी चळवळीचं काही झालं तरी सचिन सूर्यवंशी लातूरमध्ये सगळ्यात पुढे असायचा. संविधान हातात घेऊन उभा असायचा, संविधान. आणि आज त्याच्यावरती घातपात झालाय तरी त्याला न्याय देण्यासाठी कुणी नाही. किती मतं घेतले समाजाच्या नावाने. बोललो की मिरच्या लागतात, नाटकं करता, वेटीस धरता. 16 दिवस झालं कार्यकर्ता तडफडतोय, त्याच्याकडे डोकून बघता आलं नाही. कोमात होता, कुणी जाऊन त्याला भेटलं नाही. आई वडील अपेक्षा करतायत, कुणी येईल, कुणी न्याय देईल. झालं, जाळून टाकलं, त्याचा अंत्यविधी झाला की संपला विषय. कोण आवाज उठवणार? या ठिकाणी राज्य सरकारला मी पुन्हा एकदा इशारा देतोय, लातूर पोलिसांना आव्हान करतोय की तात्काळ चौकशी करा आणि ते संशयित उचला, FIR करा. त्याच्यामध्ये घरी जाऊन धमकी दिल्यानंतर 8 दिवसातच तो जर कार्यकर्ता संशयास्पदपणे मरत असेल तर या मागे षडयंत्र असल्याशिवाय ही घटना घडत नाही. नसेल काही तर पुढे आणा, परंतु त्याच्यावरती तुम्ही तपास पूर्ण करा. का मोबाईल लोकेशन चेक केले नाहीत? त्या घटनास्थळी ज्यांचे नावं घेतले त्यातील कुणी होतं का? ते जे कोण कोण होते ते सगळे का पुढे आले नाहीत? याचा तपास झाला पाहिजे. आज ते त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम होऊन आमचा कार्यकर्ता बांधून त्या ठिकाणी ठेवला. चळवळीसाठी सगळ्यात लढाव असणारा हा कार्यकर्ता संपला. आमची संपत्ती काय चळवळीची? कार्यकर्ता हीच संपत्ती ना. आमच्याकडे कार्यकर्त्याशिवाय काय? दलितांना काही झालं की सचिन सूर्यवंशी पुढे यायचा. कोणताही आंदोलन असलं की सचिन सूर्यवंशी तिथं असायचा. तालुक्याचा नेता सचिन सूर्यवंशी, छोटा कार्यकर्ता नाही. आणि त्याचा असा अंत झालाय. आम्ही शांत बसणार आहे? लातूर एसपींनी दखल घ्यावी, गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी की कशा पद्धतीने प्लॅनिंग करून आमचे लोक संपवले जात आहेत. FIR झाली पाहिजे, आरोपीला अटक झाली पाहिजे, त्याच्यात तपास तरी निदान पारदर्शक झाला पाहिजे. कुटुंबांनी काही शंका व्यक्त केल्यात का त्यांना ताब्यात घेतलं नाही? धमकी दिल्याची FIR का दाखल केली नाही? जी सचिन सोबत काय झालं त्याचा तपास करा, परंतु धमकी दिल्याची FIR का दाखल झाली नाही? पण करण्याची मानसिकता दिसत नाही. या ठिकाणी राजकारण लातूरचं दुर्दैवाने जातीवादी आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही तिथं उतरलो होतो. हा जातीवाद संपवण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतली होती. आज काय स्थिती आहे? आज कुणी पुढे येणार नाही. खितपत पडलेत आई वडील, नातेवाईक तिथं त्या आमच्या सचिनला बांधलेल्या अवस्थेमध्ये कवटाळून रडतायत. कुणाच्या जीवाला आणखी काही होऊ शकतं? काहीच त्याच्यामध्ये तपास नाही, काहीच त्याच्यामध्ये भूमिका नाही. 16 दिवस त्या ठिकाणी पीडित आमचा हॉस्पिटलमध्ये तडफडतोय. 16 दिवसात तपास नाही. माणूस मेल्यावरच, पोस्टमॉर्टम केल्यावरच चौकशा होणार आहेत का? त्यासाठी तुम्हाला माणूस मरण्याची वाट बघावं लागेल का? तपासाचे चक्र फिरवले असते तर सत्य बाहेर आलं असतं. पण आज हा मुद्दा देशव्यापी, राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही. यांच्या पाठीशी कुणी नाही, यांचा वाली कुणी नाही, या गैरसमजामध्ये राहू नका. सुपारी घेणाऱ्याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता, परंतु पॅन्थरला ऍडजस्ट करू शकत नाहीत. त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतोय. तपास झाला पाहिजे, सचिन सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. काय कटकारस्थान झालंय ते पुढे आलं पाहिजे. असंच होत राहिलं तर कुणी आम्हाला अपघात म्हणून ठोकून टाकेल. घरच्यांनी काही शंका निर्माण केल्यात त्या पुढे आल्या पाहिजेत. त्याच्यात तथ्य आहे. आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा सांगतोय की हल्ला झाल्याची स्थिती आहे. कार्यकर्ते आम्हाला सांगतायत की अशीच परिस्थिती तिथं. पण आमच्यासाठी मीडिया कुठे आहे? लातूरच्या कोणत्याच घटनेत मीडिया पुढे येत नाही. कुणाच्या इशाऱ्यावरती मीडिया गप्प बसते, कुणाच्या इशाऱ्यावरती या ठिकाणी घटना दाबल्या जात आहेत. याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. याद राखा, आमचे जर कार्यकर्ते तडफडून मरत असतील आणि त्या ठिकाणी कुणी दडपशाही आणि दाबण्याचा प्रयत्न करत असेल
तर कदापि आम्ही हे सहन करणार नाहीत. मी येतोय, कुटुंबाला भेटणार आहे, याच्यासाठी भूमिका घेणार आहे. त्या ठिकाणी मी अपेक्षा करतोय पोलीस अधीक्षकाकडून लातूरच्या की ते स्वतः याच्यामध्ये जाऊन या आधुनिकपणे तपास करून चित्र स्पष्ट करतील. स्थानिक पोलीस निरीक्षकावर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. परिस्थिती लातूरची खूप बिकट आहे. आम्हाला या ठिकाणी कोंडवाडा करून मारलं जातंय अशी स्थिती आहे. न्याय मागायला घेतलं की आम्हाला डांबलं जातंय अशी परिस्थिती गेल्या वेळेस तयार झाली. कुणी लढायला पुढे यायला तयार नाही, दहशत निर्माण करून ठेवली. आणि म्हणून या घटनेमध्ये सचिन सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. जर का त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. भाऊ, आई वडील तिथं हॉस्पिटलला रडतायत, पडतायत. चळवळीने पुढे यावं, मागं सरकून चालणार नाही. सचिन सूर्यवंशी चळवळीची प्रॉपर्टी होता एवढं लक्षात ठेवा. कार्यकर्ता जर असा संपला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. ते कधी हवातून येतील आणि तुम्हाला साथ देतील ते कधीच येत नसतात. हे कार्यकर्ते जर संपले तर समाज धोक्यात जाईल. सचिनचं योगदान छोटं नाही. सचिन सूर्यवंशीचं योगदान नाकारता येणार नाही. अरे साधा कार्यकर्ता नाही, तालुक्याचा अध्यक्ष तो मारून टाकला. त्या ठिकाणी त्याच्यासोबत काय घडलंय पुढे यायला तयार नाही. त्यात जी तक्रार पीडित कुटुंबाने दिली ती नीट पहा. त्याच्यामध्ये ज्यांच्यावर आरोप लावलेत त्यांची चौकशी करा. त्याच्यामध्ये मोबाईल टॉवर लोकेशन असेल, व्हीडीआर सीडीआर असेल, 8 दिवसात त्यांच्या हालचाली असतील, धमकी दिल्यापासूनच्या हालचाली असतील, त्या सगळ्या हालचाली पुढे आणा. त्यात सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काय कुणावरती इथं अन्याय करा म्हणत नाही, परंतु सत्य तर पुढे आणा. धमकी देणाऱ्यावरती गुन्हे तर दाखल करा. घरी जाऊन धमकी दिली, गुन्हा दाखल केला का उदगीर पोलिसांनी? ह्या लाईव्हची एसपींनी दखल घ्यावी. प्रश्न खूप गंभीर आहे. गडबड करणार हो, अंत्यविधीची गडबड, सह्यांची गडबड, पोस्टमॉर्टमची गडबड. पण माणसं मारले जात आहेत, संपले जात आहेत, संपवले जात आहेत. ते कधी थांबणार? लातूरच्या पाठीमागं त्या कस्तुरबा हॉस्टेलचं प्रकरण झालं, त्याचं बी काहीच पुढं नाही. लातूरच्या पोलिसांनी या ठिकाणी दलितांच्या रक्षणाची भूमिका घ्यावी असं आव्हान या माध्यमातून करतोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या लातूरच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष घालावं आणि आमचा असणारा हा कार्यकर्ता कशा पद्धतीने संपवला याचा तपास लावावा अशी मागणी सुद्धा या माध्यमातून करतोय. मी लातूरला येणार. पीडित कुटुंबाच्या आम्ही पाठीशी आहोत. त्यांना एकटं पडू देणार नाही आणि सचिनचं चळवळीसाठीचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीत. सचिन हा शहीद झालेला आहे. अनेक प्रकरणामध्ये त्याचे अर्ज होते, अनेक प्रकरणात त्याच्या मागण्या होत्या, अनेक देशव्यापी राज्यव्यापी आंदोलनात त्याची भूमिका होती. सचिन सूर्यवंशी हा आंबेडकरी कार्यकर्ता होता, लातूरचा नेता होता आणि त्याला जर असं संपवलं तर पुन्हा दुसरे नेत्यांची सुद्धा या ठिकाणी हे लोक काही करू शकतात अशी स्थिती निर्माण होईल. चळवळ आणि हा चळवळीवरील हमला एवढं लक्षात ठेवा. सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहेत आणि याचा असणारं सखोल चौकशी पोलिसांनी करावी ही आमची या माध्यमातून भूमिका आहे. जय भीम.